दोस्तों हो, सध्या जालना जिल्ह्यामध्ये अंतरवाली सराटी या गावामध्ये जरांगे पाटील उपोषण करत आहेत. त्यांची मागणी आहे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे आणि जरांगे पाटलाच्या या आंदोलनाची धग महाराष्ट्र अनुभवतो आहे. जरांगे पाटील ज्या समूहातून आलेले आहेत, इतका शक्तिशाली हा समूह आहे. सर्व साधनं, सत्तापद सर्व या समूहाकडे आहेत. परंतु आपल्या समाजासाठी मराठा समाजातील लीडर्स असतील, लोकप्रतिनिधी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी आपले सर्व स्वार्थ बाजूला ठेवून आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आणि कुणीही सरकारच्या कुठल्याही आमिषाला बळी पडायला तयार नाही. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळं आणि कठोर भूमिकेमुळं शासन मराठा आंदोलकापुढं गुडघे टेकत आहे. या सर्व घटनाकडे पाहून आम्ही काही शिकणार आहोत का? आम्ही काय अनुभवणार आहोत का? तर मला वाटतं की एवढं आपल्या समोर हे यशस्वी उदाहरण असताना त्यातून आम्ही बोध घ्यायला तयार नाहीत. आम्ही सुद्धा आमच्या प्रश्नासाठी लढतो आहोत. अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण झालं पाहिजे आणि तळातील जातीला या संधीचा लाभ मिळाला पाहिजे, ही मागणी घेऊन आम्ही लढतो आहोत. हे लढत असताना आमचा जो आम्ही अनुभव घेत आहोत तो अत्यंत वाईट आणि किळसवाना अशा पद्धतीचा आम्ही अनुभव फील करत आहोत. आम्ही काय पाहतो आहोत? आम्ही अबकड वर्गीकरणाच्या मुद्द्यावर आमचेच काही बांधव याचा राजकीय उपयोग करून कुणी स्वतःचं पुनर्वसन करून घेत आहे, कुणी स्वतःची शासन दरबारी ओळख करून घेत आहे. आरक्षणाचा मुद्दा पुढं करून स्वतःचं बस्तान बसवण्याचं पाप काही आमच्या कार्यकर्ते मंडळीकडून होत आहे. हे समाजासोबतचा धोका आहे, बेईमानी आहे. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रातील काही लेखक, साहित्यिक, कवी, विचारवंत, अभ्यासकांनी मिळून सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती म्हणजेच SCRCC या जनआंदोलनाची स्थापना 7 ऑक्टोबर 2023 रोजी लातूर येथील शासकीय विश्रामगृहावर बसून सविस्तर चर्चा आणि नियोजन केलेलं आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी आमची नांदेड येथे बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये कॉम्रेड गणपत भिशे यांची राज्याच्या मुख्य संयोजकपदी निवड झाली आहे, तर मुख्य सहसंयोजक म्हणून रणधीर कांबळे साहेब यांची निवड झालेली आहे. त्याचबरोबर राज्य संयोजकामध्ये महाराष्ट्रातील अनेक मातब्बर मंडळी या संयोजन समितीमध्ये सहभागी आहेत. त्यामध्ये आदरणीय सन्माननीय अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण चळवळीचे अभ्यासक केशव शेकापूरकर साहेब, सतीश कावडे साहेब, परमेश्वर बंडेवार साहेब,
आमचे दिगंबर जाधव साहेब, अमरजीत तडाखे, संतोष पवार असे अनेक मान्यवर या राज्य संयोजन समितीमध्ये या ठिकाणी आहेत. डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सर आहेत. ही सर्व मंडळी अत्यंत निष्णांत आहे. चळवळीचे अनेक वर्षाचा अनुभव यांच्या पाठीशी आहे आणि आम्ही सर्व एका ध्येयानं पछाडलेलो आहोत की होय, आम्ही जो काही संघर्ष करणार आहोत तो वर्गीकरणासाठीच करणार आहोत. आम्ही जो काही सरकारसोबत जे बोलणार आहोत ते वर्गीकरणासंदर्भातच बोलणार आहोत. आम्ही लोक आणि सरकार यातील दुवा म्हणून जे काही काम करणार आहोत किंवा भूमिका बजावणार आहोत ती भूमिका केवळ आणि केवळ वर्गीकरण हीच असणार आहे. परंतु दुर्दैवानं आमच्यातील काही संयोजक मंडळी अजूनही पूर्णपणे सक्रिय होताना दिसत नाही. आपापल्या जिल्ह्यामध्ये जे काही समितीची बांधणी करणं गरजेचं आहे ती होत नाही. आणि मग बऱ्याचदा असा संशय येतो की सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती SCRCC हा जो काही फ्रंट आहे हा अराजकीय फ्रंट आहे. आमचा हेतू, आमचं स्वप्न आणि आमचा स्वार्थ जर काही असेल तर तो म्हणजे अबकड वर्गीकरण आणि वर्गीकरण हाच आमचा स्वार्थ असणार झाला. आणि म्हणून आम्ही सरकारकडे जात असताना आम्ही अशा पद्धतीचं जे काही स्वतःसाठी जे काही मागणार आहोत तर आम्ही कुणीही स्वतःसाठी मागणार नाहीत आणि ते कृत्य म्हणजे गैरकृत्य ठरणार आहे अशा पद्धतीची आमची ही नियमावलीसुद्धा तयार आहे की जर कुणी संयोजक सदस्य या चळवळीचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करणार असेल तर ते गैरकृत्य मानून त्याची या फ्रंटमधून हकालपट्टी करण्यात येणार आहे. अशा पद्धतीचा ही नियमावली आम्ही सर्वसंमतीने मंजूर करून घेतलेली आहे. म्हणून माझी संयोजक मंडळीला विनंती आहे की खरोखरच आपणास जर का अबकड आणि अबकड एवढ्यासाठीच जर काम करायचं असेल तर आपण या फ्रंटवर सक्रिय असावं आणि जर का या फ्रंटच्या माध्यमातून आपली काही राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जर आपण प्रयत्नशील असाल तर आम्ही आपणास नम्रपणे सुचवू इच्छितो या फ्रंटकडून आपली ही अपेक्षा पूर्ण होणार नाही, होऊ दिल्या जाणार नाही. आणि म्हणून माझी आपणास कळकळीची विनंती आहे की ज्यांना ज्यांना वाटतं की अनुसूचित जाती आरक्षणाचा लाभ शेवटच्या तळातील माणसाला मिळवून देण्यासाठी मी हा लढा लढतो आहे. आणि हा लढा दोस्तो आपला नसून हा लढा आहे लहू फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांचं जे काही सामाजिक न्यायाचं जे स्वप्न होतं त्या स्वप्नाच्या परिपूर्तीसाठी आपण लढत आहोत. आणि म्हणून दोस्तो हो, पुन्हा एकदा मी आपणास नम्र विनंती करत आहे की एकीकडे एवढा ताकदवर शक्तिवान समाज स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून लढतो आहे आणि आमच्याकडं काहीही नसताना आम्ही मात्र त्या स्वार्थापायी आम्ही या चळवळीला जर शासन दरबारी जर शासनाच्या पायावर नेऊन जर आपण ही चळवळ ठेवणार असू तर मला वाटतं की हे पाप आहे आणि हे पाप आपण करू नये. आमची भूमिका जर आपणास पटणारी नसेल तर आपण नम्रपणे ते कबूल केलं पाहिजे. जसं की नांदेडच्या बैठकीमध्ये स्वर्गीय मधुकररावजी कांबळे साहेब यांचे चिरंजीव परिमलदादा कांबळे यांना आम्ही संयोजक पदावर येण्याची विनंती केली. त्यावेळेस त्यांनी नम्रपणे कबूल केलं की माझं राजकीय स्वप्न आहे, त्या स्वप्नासाठी मी प्रयत्नशील आहे आणि म्हणून मी या
फ्रंटवर मी स्वतःला येऊ नये, आणू नये असं त्यांनी नम्रपणे कबुली देऊन ते राज्याच्या संयोजन समितीमध्ये आलेले नाहीत. आणि म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती आहे की जर आपणास ही भूमिका जर पटत नसेल तर आपण नम्रपणे तसं कबूल करावं. परंतु 2 डगरीवर हात ठेवून मी इकडचं आहे, मला राजकारणही करायचं आहे आणि समाजामध्ये आम्ही ज्या काही स्वतःला आम्ही निस्वार्थी दाखवण्याचा जो काही प्रयत्न करत आहोत, तर मला वाटतं की अशा पद्धतीचं पाप, अशा पद्धतीची फसवणूक, अशा पद्धतीची बेईमानी समाजासोबत करू नये. काही ठराविक मोजक्याच ध्येयवेड्या लोकांनी हे चळवळ पुढं घेऊन गेली तर निश्चितपणे या समाजाला न्याय मिळू शकतो. आणि म्हणून ध्येयवेड्या लोकांचं हे संघटन आहे. या संघटनेचं पावित्र्य आपण जपावं. आपणास जर पटत नसेल तर आपण स्वतःहून तशी स्पष्ट कबुली द्यावी. परंतु या चळवळीला गालबोट लागेल अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य करू नये अशी मी आपणास नम्र प्रार्थना या समितीचा राज्याचा मुख्य संयोजक म्हणून करत आहे. धन्यवाद. जय लहुजी. एक बातमी नेक बातमी. M3 न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.